माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रवण करा, इतर माऊलींना श्रवण करावा. प्रतिक्रियेत लिहा जय श्रीराम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. भाग 13 आपण अभिवाचनात श्रवण करूया. आजचा भाग यज्ञ मंडपात रामकथा. सकाळी त्या दोघांना रोजच्या पेक्षा लवकर जाग आली. मुलांना सहलीला जायचे असले म्हणजे सकाळी उठवावे लागत नाही हो. रात्रीची झोप आपोआप कमी होऊन जाते. या दोन्ही बालकांच्या असेच झाले. आपल्या अहिने काटपून दोघेही बालक त्या यज्ञ मंडपामध्ये पोहोचले. यज्ञाचे कार्य अजून सुरू व्हायचे होते. कथेला देखील अवकाश होता. अश्वमेध यज्ञाचा तो अतिभव्य मंडप, दूर पसरलेल्या भिन्न भिन्न प्रकारच्या अग्निशाळा. मुळात अश्वमेध हा असामान्य यज्ञ. केवळ चक्रवर्ती सम्राटच हा यज्ञ करू शकतात. अश्वमेध यज्ञाचे वातावरण बघत बघत ती दोन्ही बालकं त्या विशाल मंडपात फिरत होती. हिंटा हिंटा छोट्या लवाने कुशाला हलकेच एक प्रश्न विचारला. कुश दादा, यज्ञामध्ये यजमानाची पत्नी जिथे बसते त्या ठिकाणी एक सुवर्णाची प्रतिमा ठेवली आहे आणि त्या प्रतिमेचा चेहरा अगदी आपल्या आईसारखा. ती प्रतिमा कोणाच्या सही बरं? थोरला कुश म्हणाला, दुसऱ्याच्या गावामध्ये उगीच जास्त चौकशा करायच्या नसता, तू गप्प बस. कुश मोठेपणाचा आणि तो होता करा, पण पुन्हा पुन्हा त्या दोघांचे नेत्र त्या सुवर्णाच्या प्रतिमेकडे जात होते. तो चेहरा बघण्याकरिता त्यांचे डोळे आसुसले होते, पण त्यांना ठाऊक नाही की ती सुवर्ण प्रतिभा त्यांच्या मातेसारखी नसून खुद्द त्यांच्या मातेचीच आहे. प्रभू रामचंद्रांना राजकर्तव्य म्हणून अश्वमेध यज्ञ करायचा होता. ऋषींनी त्यांना सांगितले होते की यज्ञाकरता पत्नीची आवश्यकता आहे, तेव्हा तुम्हाला दुसरं लग्न केले पाहिजे. त्यावेळी प्रभू रामचंद्राने अत्यंत ठामपणे सांगितले की सीता माझ्या हृदयाची स्वामिनी आहे. राजकर्तव्य म्हणून राजाने राणीला दूर पाठविले असले तरी पण रामाने सीतेला दूर केलेले नाही. माझ्या जीवनात तिची जागा दुसरे कोणी घेऊ शकत नाही. एखादे प्रतीक ठेवून जर तुम्हाला कार्याचा निर्वाह करता येत असेल तर ठीक. महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्रतीक सुद्धा जानकीचे हवे. असे करून चालत नसेल तर मग मला हा यज्ञ करायचा नाही. त्या थोर यज्ञाला मी प्रणाम करतो. भगवान श्रीरामचंद्राने भगवती जानकीवर अन्याय केला. अशा प्रकारचे अहकाठी करणाऱ्या लोकांनी या एका छोट्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. ऋषींनी स्वतः भगवंताला कितीतरी आग्रह केला, कर्तव्य म्हणून तरी लग्न करासे सांगितले. भगवती सीतेचा त्याग केल्यानंतर प्रभू रामचंद्राने दुसरे कार्य केले असते तर त्यांनी सीतेवर अन्याय केला की नाही याची चर्चा करता आली नसते. पण तो उपभोगशून्य स्वामी, तो निसंग तपस्वी राजा चक्क सांगतो की राजाने राणीचा त्याग केला असेल, पण रामाने सीतेचा त्याग केलेला नाही. एकीकडे कर्तव्य, दुसरीकडे मानवीय संबंध, या दोघांच्या मधून आपली वाट काढीत भगवान श्रीराम ज्या पद्धतीने जीवनमार्गावरून चालत आहे हे सर्व अलौकिक आहे. पण रामकथेतील या गोष्टी कळण्याकरता थोडे तरी अंतःकरण शुद्ध असण्याची आवश्यकता होय. पूर्वग्रहाने आपली दृष्टी दूषित करून घेऊन रामकथेकडे पाहून चालणार नाही. कुश लव मंडपात आले. यज्ञ कर्म सुरू झाले आणि यज्ञ कार्य आटोपल्यावर कथेची सुरुवात झाली. भगवान श्रीराम आपल्या आसनावर येऊन विराजमान झाले. श्री लक्ष्मण, श्री भरत, श्री शत्रुघ्न, मारुतीराय सगळेच आहे. राजमहालातील अन्य मंडळीही आहे. अयोध्येतील उत्तमोत्तम नागरिक त्या ठिकाणी जमले. यज्ञासाठी आलेले ऋषी महर्षी आहेत. सारेजण आपापल्या स्थानावर विराजमान झाले. भगवंताने दोन्ही कुमारांना कथा सुरू करण्याची प्रार्थना केली. दोन्ही कुमारांनी आपले नेत्र मिटले आणि सर्वप्रथम ते आपल्या गुरुदेवांना वंदन करतात. चला आपण पण वंदन करूया, डोळे मिटूया आणि प्रार्थना करूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कुंजन्तं राम रामेति मधुरां मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखं वंदे वाल्मिकी कोकिलम. त्यानंतर त्यांनी त्या दिव्य कथेच्या गायनाला प्रारंभ केला. सर्गामागून सर्ग चालती एका सर्गापाठोपाठ दुसरा सर्ग चालू लागला. स्तंभित होऊन लोक ऐकत राहिले. स्वये श्रीराम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती.
चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती. जगात असे कधीच आणि कुठेच घडले नाही. या दिव्य गायकांना हे ठाऊक नाही की आपण ज्यांच्या पुढे गात आहोत तो साक्षात आपला जनक पिता आहे. त्या पित्यालाही ठाऊक नाही की ही आपली पाडसं आहे तो. ही दोन्ही पालकं आपल्या मातेची चरित्र आपल्या पित्याला ऐकत आहे. पण कुणाला कुणाचा पत्ता नाही. जगात असा प्लॉट नाही, काव्याच्या दृष्टीने तर नाहीच नाही. ज्योतीने तेजाची आरती असे गदिमा म्हणतात. वाल्मिकी म्हणतात बिंबात बिंब मियो थियो तऊ. आणि कथा गायक चालू असताना लोक काय करीत आहे, एकदा ते प्रभूच्या चेहऱ्याकडे पाहता, लगेच मुलांकडे पाहता, पुन्हा प्रभूकडे पाहता, पुन्हा मुलांकडे पाहता. त्या तोंडवळ्यातले सादृश्य लोकांच्या लक्षात येते. भगवान श्रीराम चिंब आहे, श्रीराम बिंब, तर ही बालके प्रतिबिंब. भगवान श्रीराम सूर्य आहेत, तरी बालके ज्योती. श्रोत्यांचे डोळे पाणवता, हो डोळे पाणवता. खरोखर वाचता असता आपले सुद्धा डोळे पाणावले, तुमचे सुद्धा ऐकता ऐकता पाणावलेच असतील. एक लक्षात असू द्या की रामकथेचा मूळ रस करुण रस आहे. आणि हा करुण रस मोठ्या विलक्षण रस आणि केवळ रामकथेच्या आधारावर भवभूतीने हा करुण रसाला शृंगाराला मागे टाकण्याइतके श्रेष्ठत्व प्राप्त करून दिले. भवभूतीने सिद्धांत मांडला की एको रस हा करुण एव निमित्त भेदात. ज्याप्रमाणे भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी शांत रसाची वृष्टी केली, त्या शांत रसाने शृंगाराच्या माथ्यावर पाऊल ठेवले. आणि त्याप्रमाणे रामकथेमध्ये करुण रस आणि शांत रस शृंगाराला कुठेतरी कोपऱ्यात दडवून टाकून पुढे जात असलेले दिसतील. ही करुणमय कथा आहे, ही दिव्य शांत कथा आहे. कुशलव गात राहतात, लोक तल्लीन होऊन ऐकत राहतात. लोककथेची एक रूप होत जाता सगळी अयोध्या राममय झालेली आहे. राम 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 राजा राम 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 सीताराम राम 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 राजा राम 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 सीताराम राम राम. आता आपण बघूया रावणाचा इतिहास. अयोध्येमध्ये भगवान रामचंद्राच्या अश्वमेध यज्ञाच्या भव्य मंडपात कुशलवांनी सांगितलेली दिव्य रामकथा आपण पाहणार आहोत. मात्र रामकथा ऐकण्यापूर्वी रावण कथा पण ऐकणे आवश्यक आहे. कारण रावण कळल्याशिवाय श्रीराम कळणे कठीण आहे. ज्याप्रमाणे भूक लागल्याशिवाय अन्नाचे महत्त्व कळत नाही, तहान लागल्याशिवाय पाण्याचे महत्त्व कळत नाही, वीज गेल्याशिवाय पंख्याचे महत्त्व कळत नाही, त्याप्रमाणे खरोखर रावण कळल्याशिवाय रामाचे महत्त्व कळणार नाही. महर्षी वाल्मिकींनी आपल्या रामायणाच्या उत्तरकांडामध्ये रावण कथा सांगितली आहे. वाल्मिकीच्या रामकथेत उत्तरकांड या रामायण काव्याचे परिशिष्ट कांड आहे. मूळ काव्याला कुठेही बाधा येणार नाही, पण मूळ काव्यातील विषयांची पुरेपूर माहिती मिळेल अशा प्रकारची रचना ह्या उत्तरकांडाची आहे. त्यात सगळे परिशिष्ट जोडलेले आहे. ती सगळी परिशिष्ट मूळ रामायणाला पूरक आहे. रावणवधानंतर जर आपण रावणाची कथा पाहायला लागलो तर आपल्याला त्यामध्ये रस राहणार नाही. म्हणून आपण आधी रावणाचा इतिहास पाहू, मूळ रावण कसा, तो किती बलवान ते पाहू. मग नंतर अनेकांच्या मनामध्ये असा गोड गैरसमज आहे की रावण फार सज्जन होता, त्याला रामाच्या हातून मरायचे होते, म्हणून त्याने सीतेला पळवून नेले. प्रभू रामचंद्राने रावणाच्या वधाचे जे कर्म केले त्याचे महत्त्व कळण्यासाठी रावणाचा पुरुषार्थ कळायला हवा. रावण दुष्ट असला तरी तो पुरुषार्थी आहे. आपल्या परंपरेप्रमाणे आपल्या सर्वांचे पूर्वज ब्रह्मदेव आहे. सगळे काही ब्रह्मदेवाने निर्माण केले. भगवान श्री रामचंद्राच्या वंशाचाही प्रारंभ ब्रह्मदेवच आहे. रावणाच्या वंशाची सुरुवातही ब्रह्मदेव. महर्षी पुलस्त्य ब्रह्मदेवाचे पुत्र. पुलस्त्य अतिशय श्रेष्ठ तपस्वी ऋषी. विश्रवस नावाचे ऋषी हे त्यांचे चिरंजीव. विश्रवस ऋषीच रावणाचे पिताजी आहेत. याचा अर्थ रावण हा ऋषीपुत्र आहे. या ठिकाणी एक गोष्ट आपल्या मनात सहज येऊ शकेल की एखादा श्रेष्ठ ऋषींच्या घरामध्ये रावण कसा जन्मला. याचे कारण रावणाच्या मातेकडे जाते. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवावर मातृवंशातले आणि पितृवंशातले संस्कार असतात. यातले काही संस्कार प्रबळ असतात तर काही संस्कार क्षीण असतात. रावण, कुंभकर्ण
शूर्पणखा या सगळ्या भावंडांचे रहस्य कळण्यासाठी रावणाची माता समजून घ्यावी लागेल. रावणाच्या मातेचे नाव काय? केकसी. ही केकसी सुमाली नावाच्या राक्षसाची कन्या. याचा अर्थ विश्रवस ऋषी केकसी यांचा विवाह आंतरजातीय आहे. आता या विश्रवस ऋषींनी केकसीसारख्या राक्षस कन्येशी का विवाह करावा, याची कथा देखील मोठी विचित्र आहे. हे विश्रवस मुनी अत्यंत संयमी आहेत. त्यांची प्रदीर्घ तपस्या सुरू आहे. एके दिवशी ते ध्यानस्थ असताना सुमाली राक्षसाची कन्या केकस फिरत फिरत तेथे आली. या केकसीचे लग्न कुठं जमेना. विश्रवस ऋषी ध्यानातून उठताच तिने त्यांना प्रणाम केला. ऋषींनी तिला कल्याणम अस्तु असा आशीर्वाद दिला. आता आशीर्वाद काही वाईट नाही, पण आशीर्वाद ऐकताच केकसी उभ्या रडू लागली. विश्रवस मुनींनी तिला रडण्याचे कारण विचारले. तेव्हा ती म्हणाली, माझे कल्याण करणे तुमच्या हातात आहे. ऋषीने विचारले, अगं मी काय केले म्हणजे तुझे कल्याण होईल? तेव्हा ती म्हणाली, तुमच्या हातात असल्यास तुम्ही माझे कल्याण कराल असा शब्द द्या, म्हणजे मी तुम्हाला काय ते सांगते. पुन्हा ती जोरजोरात रडू लागली. अश्रू हे बायकांच्या हातातील मोठे शस्त्र आहे. त्या प्रजन्य अस्त्रापुढे भले भले बिचारे हात टेकतात. हा तुमचा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे बरं का. विश्रवस मुनींनी भावडेपणाने शब्द दिला की तुझे कल्याण करणे माझ्या हातात असल्यास मी करीन. तिने विश्रवस मुनींना असे शब्दात बांधून घेतले. त्यांच्याशी डावपेच करत म्हणाली, तुम्ही माझ्याशी लग्न करा, ही गोष्ट तुमच्या हातात आहे. आता ही केकसी शूर्पणखेची आई शोभते की नाही बघा. शूर्पणखा अशीच निर्लज्जासारखी रामाकडे गेली होती. विश्रवस मुनी जेव्हा लग्नासाठी नकार देतात तेव्हा ती आकाव तांडव करते, रडते, ओरडते आणि मुनींना म्हणते, तुम्ही एकदा हो म्हणालात हो. सत्य बोलण्याचे किती महत्त्व असते. एकदा माणसाने शब्द दिला की तसे वागून दाखवावे लागते. तिने विश्रवस मुनींना अक्षरशः जेरीला आणले. सरळ मनाचा ऋषिकुमार तिच्या वाग्जालामध्ये अडकला. शेवटी विश्रवस ऋषींना केकसीशी लग्न करावे लागले. ते लग्नाकरता हो म्हणाले नव्हते, तर कल्याण करण्याकरता हो म्हणाले होते. ही बाई अशी काही मागणी करेल असे त्यांना वाटले नाही. महर्षी विश्रवस केकसी यांना झालेली संतती म्हणजेच रावण. रावणाचे आईवडील कोण? विश्रवस आणि केकसी. कुंभकर्ण, बिभीषण, शूर्पणखा या 4 भावंडावर झालेले संस्कार मोठी गमतीशीर आहेत. चौघातले बिभीषण जे आहेत ते संपूर्णपणे आपल्या वडिलांच्यावर गेले आहेत. ते वडिलांप्रमाणे पूर्ण धर्मनिष्ठ आहे. शूर्पणखा पूर्ण 100% आईवर गेली. तिच्यात वडिलांचा लेश नाही. ती मातेप्रमाणे कामुक आहे. तिच्या धर्माधिकांशी काही संबंध नाही. रावणामध्ये माता पित्याचे मिश्रण आहे. बापाची तपोनिष्ठा आणि आईची कामुकता दोन्ही गोष्टी राहणार. त्यामुळे रावण तपस्वी देखील आहे. कुंभकर्ण मात्र तिघांपेक्षा वेगळा निघाला. एखाद्या झुडपाला नेहमीच विशिष्ट रंगाचीच फुले लागतात, पण कधीतरी अपवाद म्हणून वेगळ्या रंगाची फुले लागते. कुंभकर्ण अशा प्रकारचा आहे. चौघांमध्ये 3 गुणाचे विभाजन आहे. तिघांमध्ये बिभीषण पूर्णपणे सत्वगुणी आणि कुंभकर्ण पूर्ण तमगुणी, तर रावण रजगुणाचा पुतळा आहे. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण पुढचा भाग बघूया. तिघा भावांचे तप. बोला श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जर श्रवण केले तर तुम्ही प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका. जय श्रीराम.